नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. इराण आणि अमेरिका ह्यांच्यात डील झालं, पण आता किंवा समझोता झाला, सीज फायर झालं, पण त्याची जी कलमं होती त्या संबंधात चर्चा चालू आहे. पण या डीलमध्ये माघार जवळजवळ अमेरिकेने घेतली आहे असंच म्हणावं लागेल. आणि हे डील इराणला झुकतं माप देत आहे. इराणच्या स्वतंत्र आवागमनासाठी मंजुरी दिली आहे. तेल, पेटकेम निर्यातीवरची बंदी 60 दिवसांसाठी उठवली आहे. 1995 नंतर प्रथमच अमेरिका इराणचं तेल खरेदी करेल आणि डॉलरमध्ये पेमेंट केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. हार्मुझची जी नाकाबंदी होती ती उठवण्यात आली आहे. इराणने IAEAच्या पर्यवेक्षकांना संमती दिली आहे आणि हार्मुझ खुला ठेवण्यासाठी एक मेकॅनिझम तयार केलं जाईल आणि त्या बाबतीत इराण आणि अमेरिका दोघंही बोलणी करतील. या सगळ्या गोष्टींमुळे क्रूडचा दर 78वर आला आहे आणि हेच गोष्ट भारताच्या दृष्टीने खूप चांगली आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री मात्र थांबत नाही आहे. 1463 कोटीची विक्री आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 1035 कोटींची खरेदी आहे. आज काही बातम्या आहेत त्या पाहूया. 9 जुलै रोजी TCSचा रिझल्ट लागेल. एप्रिल, मे, जून या फर्स्ट क्वार्टरचा रिझल्ट 9 जुलैला लागेल. हिंदुस्तान झिंकनी, ॲडव्हान्टेक ॲसोसिएट आणि एरो ईगल ऑटोमोबाईल यांच्याबरोबर ग्रीन हायड्रोजन किंवा क्लीन एनर्जी सोल्युशन ॲडॉप्ट करण्यासाठी MOU केला आहे. इन्फो एज AI स्टार्टअप पोर्टफोलिओ त्यांनी वाढवला आहे. व्होडाफोन आयडिया सूर्याच्या इन्व्हेस्टमेंटला 430 कोटी वॉरंट इश्यू करून ते भांडवल गोळा करतील. यातून 1182 कोटी रुपये गोळा होतील. BEL 25 मे 2026 नंतर 1081 कोटीच्या ऑर्डर्स BELला मिळाल्या. GHV इन्फ्रा 213 कोटीची ऑर्डर कंपनीला मिळाली आहे. JSW इन्फ्रा 22 जूनला ते QIP करतायत आणि QIPची फ्लोअर प्राईस 290 रुपये 35 पैसे आहे. लेमन ट्री जनकपूर नेपाळच्या हॉटेलसाठी त्यांनी करार केला आहे. हे 82 रूमचं हॉटेल आहे. अपार इंडस्ट्रीज यांची सबसिडियरी आहे अपार इंडस्ट्रीज मिडल ईस्ट. या सबसिडियरीने सौदी अरामको बेस ऑइल कंपनीबरोबर करार केला आहे. बिर्ला कॉर्प मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यांमध्ये विक्रम कोल माईनमध्ये 22 जूनपासून कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं आहे. सिरमा जपान बेस कागा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर त्यांनी करार केला आहे. हा करार
जॅपनीज क्लायंटसाठी भारतात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू करण्यासाठी करण्यात आलं आहे. NPST म्हणजेच नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीने महारत्न कंपनीबरोबर करार केला आहे. त्यानुसार कोअर टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रोव्हायडर NPST असेल. हिरो मोटो ॲम्हरव्ही स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन बरोबर आणखी 5 वर्षासाठी त्यांनी करार वाढवला आहे. RPGची 9 जुलै रेकॉर्ड डेट आहे डिव्हिडंडसाठी आणि हा डिव्हिडंड 22 रुपये आहे. HEGची रेकॉर्ड डेट 22 जुलै आहे. RPGची 9 जुलै, HEGची 22 जुलै. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट ते तेलंगणामध्ये नवीन स्टोअर सुरू करत आहेत. 2 IPO येत आहेत. एक वॉटरवेज लीजर टुरिझम. हा IPO 769 ते 808 असा याचा प्राईस बँड आहे. 18 शेअरचा लॉट आहे आणि हा IPO 565 कोटींचा आहे, पण पूर्णपणे फ्रेश इश्यू आहे. 23 तारखेला उघडेल आणि 25 तारखेला बंद होईल. दुसरा IPO ॲडविट ज्युएल्सचा येतो आहे. याचा प्राईस बँड 130 ते 138 आहे. लॉट साईज 100 आहे. 165 कोटींचा छोटासा IPO आहे हा आणि संपूर्ण फ्रेश इश्यू आहे. 23 तारखेला उघडेल आणि 25 तारखेला बंद होईल. काल अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजी शेअरमध्ये मंदी होती. तर आपल्या इकडे काय होत आहे आज ते आपण बघूया. क्राफ्ट्समन ऑटोमेशनमध्ये आज ब्लॉक डील होईल. त्याची फ्लोअर प्राईस 9,250 एवढी आहे आणि या ब्लॉक डीलमधून 484 कोटी रुपये गोळा होतील. कुठले शेअर तेजीत राहतील, मंदीत राहतील, त्याआधी काल एक कमेंट होती की आता कुठल्या शेअरकडे लक्ष द्यावं. तर जे क्रूड वाढत होतं त्यामुळे ONGC, ऑइल इंडिया सगळ्या एक्सप्लोरेशन कंपन्यांना फायदा होत होता. आता त्या कंपन्यांचं नुकसान होईल कारण क्रूडचा भाव कमी व्हायला सुरुवात झाली आहे. तर ते सगळे शेअर मंदीत जातील आणि क्रूडचा भाव कमी झाल्यामुळे ज्या कंपन्यांना फायदा होतो आहे म्हणजे एव्हिएशन कंपन्या, डिटर्जंट कंपन्या, नंतर टायरच्या कंपन्या, HPCL, BPCL म्हणजेच ऑइल मार्केटिंग कंपन्या, या सगळ्या कंपन्यांना क्रूड कमी झाल्यामुळे फायदा होईल. त्याचप्रमाणे पावसाळा आहे, पावसाळी अधिवेशनसुद्धा आहे सरकारचं. तर खतं, इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स आणि ट्रॅक्टरचे शेअर हे सुद्धा चालण्याची शक्यता आहे. प्रथम तेजीतले कुठले शेअर राहतील ते पाहूया. भारत फोर्ज, लॉरेस लॅब, HAL, डिव्हिज लॅब, GE व्हर्नोवा, लेमन ट्री, सिरमा, इन्फो एज, JSW स्टील, ब्लू स्टार, अपार इंडस्ट्री, हिंदुस्तान झिंक, BEL, HPCL,
JSW इन्फ्रा, JSW एनर्जी, हिमाचल प्रदेश सरकारकडून JSW एनर्जीला ऑर्डर मिळाली आहे. ॲक्शन कन्स्ट्रक्शन, कल्पतरू प्रोजेक्ट, मुथूट फायनान्स, मन्नापुरम, लुपिन, ट्रान्सरेल लाइटिंग, गेल आणि MGL दोन्हीमध्ये इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला. पेस डिजिटेक, एशियन पेंट, JK टायर, डॉक्टर रेड्डीज, अल्केम. अमेरिकेमध्ये कॅन्सरसाठी जी औषधं लागतात त्याचं शॉर्टेज तयार झालं, तर त्या शॉर्टेजच्या संबंधात US FDA कॅन्सरच्या औषधासाठी जे API लागतात त्यासंबंधी भारतीय कंपन्यांबरोबर बोलणी करताय. म्हणून अल्केम, HPCL, BPCL, विशाल मेगामार्ट, मिशो, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिप्ला, इंडियन बँक, अडाणी एंटरप्राइजेस आणि बिर्ला कॉर्प आज मंदीमधले शेअर दिलेले नाही, पण आज मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन होईल. एक 25-30 पॉईंट निफ्टी म्हणजे साधारण 100 पॉईंट सेन्सेक्स एवढा तेजीत उघडेल आणि बहुतेक अख्खा दिवस कन्सॉलिडेशन किंवा एक्सपायरीच्या पोझिशन हळूहळू क्लोज करणं ही क्रिया आज आपल्याला सुरू असताना दिसेल. खूप तेजीही नाही, खूप मंदीही नाही, पण ट्रेंडिंग डे आज असणार नाही. व्होलॅटिलिटी मात्र असेल, त्यामुळे जपून ट्रेड करा. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.